नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्हाला नव्याने घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरकुलसाठी शासनाकडून 4 हप्ते वितरित केले जातात। 2025 मधील घरकुल योजनेचा नवीन नियमानुसार 1 ते 4 हप्ते किती रुपयांच्या तुमच्या खात्यावर येतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन वेडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 केंद्र पुरस्कृत ही योजना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत आता केंद्राचा हिस्सा किती आणि राज्य शासनाचा हिस्सा किती हे पण या ठिकाणी समजून घेऊया। व्यवस्थितरित्या सर्व माहिती समजून घ्या, अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र पुरस्कृत ही योजना आहे। केंद्र सरकारचा हिस्सा या ठिकाणी असणार आहे 60%चा, म्हणजेच 72,000 रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा आहे 40%, म्हणजेच 48,000 रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहे। असे दोन्ही मिळून 1,20,000 रुपये शासनाकडून योजनेअंतर्गत मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असतात, तर आता लाभार्थ्यांची निवड कशी होते ते जाणून घेऊया। बघा, लाभार्थ्यांची निवड होते की सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011च्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी, कायमस्वरूपी जी प्रतीक्षा यादी आहे 2011 ची, त्यानुसार त्या व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे प्राधान्य क्रमानुसार जी यादी त्या ठिकाणी झालेली आहे, सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना प्राधान्यमानुसार हे जे लाभार्थी आहेत त्यांची निवड या ठिकाणी होत असते। आता बघूया घरकुल क्षेत्रफळ किती असायला पाहिजे। घरकुल क्षेत्रफळ हे असणार आहे किमान 269 चौरस फूट एवढं घरकुलचं बांधकाम करावं लागतं। एवढ्यात घरकुलसाठी आपल्याला या ठिकाणी लाभ हा मिळत असतो। तर घरकुलचं बांधकाम किती असणार आहे? 269 चौरस फूट। त्यानंतर समोरची माहिती आपण बघूया वितरण कसं असणार आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनुदान जे आहे पहिलं, दुसरं, तिसरा आणि चौथा जो हप्ता आहे तो किती रुपयांचा व कधी कधी मिळतो याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया। पहिला हप्ता आहे की कधी मिळतो। मजुरी प्राप्त झाल्यानंतर घरकुलची मजुरी ज्या वेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्हाला पहिला हप्ता हा मिळतो। किती रुपयाचा? 15,000 रुपयाचा हप्ता हा पहिला हप्ता हा मिळत असतो। दुसरा हप्ता जर बघितला तर 22 फेब्रुवारी नंतर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केलेले होते हे हप्ता। पहिला जो हप्ता आहे त्यांच्या खात्यांवरती, लाभार्थ्यांच्या खात्यांवरती 15,000 रुपये हे हा पहिला हप्ता आलेला आहे आणि जे काही लाभार्थी बाकी आहेत त्यांच्या खात्यावर देखील येणार आहे। आता सर्व लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। दुसरा हप्ता कसा असणार आहे हे देखील आपण बघूया। दुसरा हप्ता कधी मिळतो? जो पूर्ण झाल्याचा नंतर जो पातळी ज्या वेळेस पूर्ण होईल आपल्या घराची त्यावेळेस दुसरा हप्ता हा मिळतो आणि सर्वात मोठा हप्ता हा असणार आहे 70,000 रुपयाचा हप्ता। दुसरा हप्ता हा तिसरा हप्ता बघूया। हप्ता मिळाल्यानंतर सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर आपल्या घराची तिसरा हप्ता हा जो 30,000 रुपयाचा तिसरा हप्ता हा मिळत असतो आणि चौथा हप्ता आहे। चौथा हप्ता हा म्हणजे शौचालयासह पूर्ण झाल्यानंतर, हा म्हणजेच घरकुल आपलं घर जे शौचालयासह शौचालयाचे बांधकाम झाल्यानंतर शेवटचा हप्ता हा मिळत असतो। हा चौथा हप्ता 5,000 रुपयाचा मिळत असतो। अशा प्रकारे अनुदान हे वितरित केलं जातं। पहिला आणि दुसरा, तिसरा आणि चौथा या प्रकारे सर्व तुमच्या खात्यांवरती जमा होत असतात, केवळ जमा होतात। एकूण अनुदान हे किती मिळतं? तर एकूण अनुदान हे 1,20,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती टप्पा निहा वितरित करण्यात येते। आता हे बँक खात्यांवरती तुमच्या डीबीटी अंतर्गत टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात। त्यानंतर बघूया घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचा अनुदान देखील तुम्हाला मिळत। तर इतर शासकीय योजना कोणकोणत्या आहेत? तर त्या ठिकाणी आपण महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा योजनेअंतर्गत खोदकाम सुरू झाल्यानंतर 28 दिवसाची मजुरी त्यानंतर ठिकाणी दिली जाते। त्यानंतर 24 दिवसाची मजुरी ही वीट बांधकाम पूर्ण केल्यानंतर दिली जाते। त्यानंतर 28 दिवसाची छत पत्रे
लायन्स क्लब इत्यादी सह पूर्ण केल्यानंतर 28 दिवसाची मजुरी ही ऍड केली जाते। त्यानंतर घरकुल पूर्ण केल्यानंतर 10 दिवसाची जी मजुरी आहे ती दिली जाते। अशी एकूण 90 दिवसाची अकुशल मजुरी या ठिकाणी म्हणजेच 26,730 रुपये असे तुम्हाला त्यामध्ये ऍड करून दिले जातात। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये तर अशा प्रकारची ही अकुशल कामगार योजना आहे, ती अकुशल मजुरी म्हणून तुम्हाला मिळते करत असतात। त्यानंतर बघा, घरकुल अनुदान सोबत इतर शासकीय योजनांचा अनुदान म्हणजे शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुम्हाला घरकुल बांधकामासाठी 12,000 रुपये हे अतिरिक्त अर्थसहाय्य हे शौचालय बांधकामासाठी दिलं जातं। लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी देखील हे 12,000 रुपये वितरित केले जातात। अशा प्रकारे 12,000 शौचालयासाठी, 26,000 मजुरीसाठी आणि 1,20,000 रुपये एकूण टोटल 1,60,000 हे घरकुल योजनेसाठी मिळत असतात। त्यानंतर आता बांधकाम करण्यासाठी जर तुम्हाला जागा नसेल उपलब्ध, तुमचं घरकुल तुम्हाला बांधायचं परंतु तुमच्याकडे जागा उपलब्ध नाही, तर ह्या काही योजना आहेत, या योजनेअंतर्गत तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाते घरकुल बांधण्यासाठी। तर तुम्हाला या ठिकाणी पहिली योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभार्थ्यांना जागा नसल्यास 500 चौरस स्क्वेअर फूट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य केले जाते। त्यानंतर नंबर 2 म्हणजे शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे। या अंतर्गत तुम्हाला भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागाच्या जागा घरकुलसाठी उपलब्ध करून देतात येतात। त्यानंतर तिसरा शासकीय जमिनीवरती अतिक्रमण नियमाकुलित करणे अंतर्गत 1/1/2011 पूर्वीचे गावठाण व गावठाण बाहेरील निवासी अतिक्रमण नियमाकुलित करणे धोरण या ठिकाणी राबवलं जातं। आणि शेवटचं जे आहे 4 नंबर ते इतर माध्यमातून म्हणजेच भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्र, भाडेपट्टा इत्यादी मार्गाने जागा उपलब्ध करून देण्यात येत असते। तर अशा प्रकारे या 4 योजना आहेत। या 4 योजनेअंतर्गत तुमच्याकडे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या जातात। अशा प्रकारची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये किती रुपये मिळतात हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, चौथा टप्पा आहे। परत समजून घ्यायचं, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर 15,000 रुपये मिळतात। हप्त्यामध्ये चौथा पातळी पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये मिळतात। तिसरा हप्ता सज्जा पातळी झाल्यानंतर तुम्हाला 30,000 रुपये मिळतात। शौचालय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 5,000 मिळतात, म्हणजे एकूण 1,20,000 तुम्हाला लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती टप्प्यानिहाय वितरित करण्यात येते। त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, त्यामध्ये घरकुल अनुदान योजनेअंतर्गत 50,000 रुपये शासनानं आता वाढवलेले आहे। त्यामध्ये आता 1,20,000 प्लस मजुरी रक्कम अशी मिळून 1,60,000 आणि शासनाने वाढवलेले 50,000 आहेत। हे धरून 2,10,000 मिळणार आहेत। तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। 4 हप्ते कसे जमा होतात, तुमच्या बँक खात्यांवरती कसे येतात, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितली। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।